नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबतचा दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजीचा म्हणजेच आजचा हा निर्णय आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा हा निर्णय आहे आणि शिक्षण सेवकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी काय आहे ती व्यवस्थित समजून घ्या आणि हा जी-आर नेमका आपल्याला काय फायदा देणार आहे, त्याबद्दल मी या ठिकाणी माहिती सांगणार आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळा, प्राथमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक ज्या काही आहेत, याच्यामध्ये शिक्षण सेवक योजना जी आहे ती 2000 पासून लागू करण्यात आली होती. परंतु याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. जसं की अ, म्हणजे पुन्हा नव्याने एखाद्या वेळेस जर तो कॅन्डिडेट नवीन ठिकाणी रुजू झाला, त्यात समान पदावर किंवा त्याच्यापेक्षा उच्च पदावर, तर त्याला पुन्हा शिक्षण सेवक करावा लागायचा. तर यासाठी म्हणजे ही जी बाब होती ती अत्यंत अन्यायकारक होती. त्यामुळं याच्यावर एक उपाययोजना म्हणून आजचा जो शासन निर्णय आहे, तो निर्णय झालेला आहे. चला आपण पाहू, की नेमका निर्णय काय झालेला आहे. राज्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जसं म्हणजे 100% अनुदानित खाजगी शाळा आहेत. याच्यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतन आणि सैनिक शाळा यांचा समावेश आहे. यामध्ये एक वेळेस समजा शिक्षण सेवक आपण त्या ठिकाणी लागलो, तर 3 वर्ष आपल्याला तो कालावधी त्या ठिकाणी पूर्ण करणे बंधनकारक होतं. परंतु आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, की पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर त्यानं व्यतीत केलेला जो कालावधी आहे, तो विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर त्याने नवीन जिल्हा परिषदला किंवा इतर नवीन ठिकाणी तो जॉइन झाला असेल, तर त्याला मागचा जो कालावधी आहे, तो कालावधी शिक्षण सेवक पदामध्ये तो काय असेल, तो म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये विचारात घेतला जाईल आणि जेवढे दिवस राहिले तेवढेच दिवस शिक्षण सेवक कालावधी त्याला पुढे नवीन संस्थेमध्ये नवीन ठिकाणी त्याला करावा लागेल आणि मग तो दोन्ही मिळून कालावधी पूर्ण झाला की त्याला पूर्ण पेमेंट त्या ठिकाणी सुरू होणार आहे. बघा, सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे, केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ जो आहे तो अनुदेय असणार आहे. शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन ते नियमित नियुक्ती झाली असेल, अशा शिक्षकांना हा लाभ अनुज्ञेय असणार नाही. म्हणजे जेवढे शिक्षण सेवक आहेत, तेवढ्यांना हा फायदा नक्की होणार आहे. बघा, एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्षे किंवा अधिक झाला असेल, अशा उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास संपुष्टात येईल व त्यास नियमित वेतन श्रेणी अनुज्ञेय ठरेल. बघा, ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी आजच्या तारखेला दोन्ही मिळून पूर्ण होत असेल, तर त्याला आजपासून नियमित वेतन श्रेणी या ठिकाणी मिळणार आहे. सदर तरतुदीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाधा पोहोचेल अशा तरतुदी शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णयात असल्यास सदर तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अशा बाधा पोहोचवणाऱ्या तरतुदी या मर्यादेपर्यंत निष्प्रभ समजण्यात याव्यात. शिक्षण सेवक योजनेसंदर्भातील अन्य तरतुदी यथास्थिती यापुढेही लागू राहतील, असं या ठिकाणी या जी-आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. याचा आणखीन एक इनडायरेक्टली फायदा होईल. आपला जो हा कालावधी आहे, तो कालावधी प्रत्येक गोष्टीसाठी हा म्हणजे गृहीत धरला जाणार आहे. बदली असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, त्याच्यामध्ये देखील याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आपल्याला. आणखीनही याच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. त्या हळू आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहू. पुढील व्हिडिओमध्ये याच्याबद्दल अधिक आणखीन माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आपले काही प्रश्न असतील, आपल्याला काही कुठल्या पॉईंटबद्दल माहिती हवी असेल, तर आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या ठिकाणी मी तुम्हाला याचं उत्तर देईल. बघा, सर्वांसाठी महत्त्वाचा निर्णय आहे. अशाच अत्यंत महत्त्वाच्या जी-आरसाठी, त्याच्या विश्लेषणासाठी आपण आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.